आणि आता आपण सुरुवात करूया स्पीड न्यूजला। मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये आज 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसंच 4 फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेने केलेलं आहे। बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबादच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। सर्वसामान्यांचा नाश्ता आता महाग झाला असून पोह्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। घाऊक बाजारात पोह्यांच्या दरामध्ये क्विंटल 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे। कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। राज्यामध्ये पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनाला पोषक वातावरण तयार झालंय। त्यामुळे वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात नवीन कांद्यांची आवक वाढल्यानं कांद्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे। एपीएमसी बाजारात कांदा 9 ते 15 रुपये किलोनं विकला जातोय। बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावतीये। मुंबई ते साईनगर, शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई या मार्गावर 2 वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसना पंतप्रधान मोदी यांनी 10 फेब्रुवारीला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचं समजतंय। आज महात्मा गांधींची 75वी पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं राजघाटावर सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण विभागानं शाळा प्रवेशाबाबत नवे नियम तयार केलेत। बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शाळांना अटकाव घालण्यासाठी नियम असतील। याद्वारे शाळेतील विद्यार्थी प्रवेशावर नजर ठेवण्यासाठी प्रवेश देखरेख समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी विक्रोळी पार्क साइट इथं 2000 घरं बांधण्यात येणार आहेत। यामध्ये 11 इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून 405 चौरस फुटांची घरं बांधण्यात येणार आहेत। दादर पूर्वेकडच्या नायगाव परिसरातल्या 42 मजली इमारतीला नोटीस बजावण्यात येणार आहे। इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्यानं आगीवर नियंत्रण मिळवताना 7 तासांचा वेळ लागला आणि यामुळे अग्निशमन दलाकडून ही नोटीस बजावण्यात येणार आहे। ठाणे शहरामध्ये रस्ते दुरुस्तीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। खड्डेमुक्तीच्या दिशेने ही कामं होत असताना कुठे खड्डा आढळल्यास कंत्राटदाराकडून चौरस मीटरनुसार 1 लाखांचा दंड वसूल केला जाणार आहे। याशिवाय संबंधित अभियंत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे। अपघात प्रवण स्थळं दुरुस्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयानं 1200 कोटींचा निधी मंजूर केला। यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 112 कोटी 47 लाख रुपये येणार आहेत। सुरक्षित प्रवासासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई महानगरपालिकेकडून सायन आणि केईएम हॉस्पिटलमध्ये लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी येत्या काही दिवसात निविदा काढण्यात येणार असून माफक दरात शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होतंय। या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे 2 फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 29 केंद्रांसाठीचं मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलंय। मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नाशिक पदवीधर निवडणूक ही पैशाविरुद्ध निष्ठा अशी झालेली असून आम्ही निष्ठेच्या जोरावर निवडणूक जिंकू असा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अहमदनगर संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी व्यक्त केलाय। शुभांगी पाटील नक्की विजयी होतील असा विश्वास सुनील शिंदे यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस आहे। दोन्ही पक्षांचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे आणि ठाकरे पक्ष निवडणूक आयोगामध्ये आता लेखी स्वरूपात कोणते मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईमध्ये आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक होणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे। जळगावमधल्या जामनेर तालुक्यातल्या गोद्री इथल्या बंजारा समाजाच्या महाकुंभ मेळाव्याचा
आज मुख्य दिवस आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरू रामदेव बाबा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे। श्रीनगरच्या शेर ए काश्मीर मैदानामध्ये सभा घेत यात्रेचा समारोप केला जाईल। यासाठी काँग्रेसकडून 21 विरोधी पक्षांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढतीये, त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असा सज्जड दम विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भरलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मोठा झटका दिला गेलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा नगरपालिकेमध्ये 12 पैकी तब्बल 8 काँग्रेस नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। त्यामुळे बुलढाण्यातल्या काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। मंत्रिमंडळ विस्तार केला तर आमदारांमध्ये असंतोष उफाळून येईल म्हणून विस्तार होत नाहीये, या एकनाथ खडसे यांच्या टीकेला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। स्वतःचा टीआरपी वाढावा म्हणून खडसे अशी वक्तव्य करत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणारे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। त्यामुळे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं जाईल। राज्यातल्या अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय। सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत, मात्र मागण्या पूर्ण होत नसल्यानं अंगणवाडी सेविकांनी संपाची हाक दिली आहे। बागेश्वर धामचे महाराज देवेंद्र शास्त्री यांनी संत शिरोमणी तुकाराम महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य वारकरी संप्रदायाला आणि हिंदुत्वाला काळीमा फासणारं आहे। धीरेंद्र शास्त्री महाराजांना महाराष्ट्रात मज्जाव करावा अशी मागणी आझाद हिंद वारकरी संघटनेनं केलेली आहे। माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं जामिनासह काही कागदपत्रांची मागणी केलेली होती आणि या प्रकरणी विशेष एनआयए कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। अकोल्यातल्या बाळापूर शहरातनं वाहणाऱ्या मन नदी पात्रामध्ये बुडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या नदीला सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी अनेकदा करण्यात आलेली होती, मात्र तरीसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। नवी मुंबई पालिकेच्या एनएमएमटी बसनं शीळ दिवा मार्गावर एका दुचाकी स्वाराला धडक दिली। हा मार्ग अरुंद असून या रस्त्यावर बस चालक भरधाव वेगानं बस चालवत असल्यानं असे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। सोलापूर महामार्गावर बोलेरो चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी रस्त्याच्या दुभाजकावरनं एका 4चाकी गाडीवर आदळल्याची घटना घडली आहे। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत, एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे। नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे। लाकडी प्लेट्स बनवणारी ही कंपनी असून आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नाशिकमध्ये एकाच घरातल्या 3घांनी आत्महत्या केली आहे। राधाकृष्ण नगर परिसरातली ही घटना आहे। दीपक शिरोडे, प्रसाद शिरोडे आणि राकेश शिरोडे अशी 3घांची नावं आहेत। सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। नंदुरबारमधल्या जुन्या नगरपालिका चौकातल्या दुचाकीच्या डिक्कीतनं चोरट्यांनी $2.25 लाख रुपयांची चोरी केली आहे। गाडी चालक रस्त्यावर गाडी लावून दुकानात गेला असताना गाडीची डिक्की उघडून रोकड लंपास करण्यात आलेली आहे। कोल्हापुरात फुटबॉल सामन्याच्या मैदानामध्ये हाणामारी झाली आहे। शनिवारी सामना सुरू असताना हा सगळा प्रकार घडलाय। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत 40 जणांवर गुन्हा दाखल केलाय। नाशिकच्या सायखेडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। दबा धरून बसलेल्या बिबट्यानं आईच्या हातातनं मुलाला ओढून नेलं। या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर आता गावात हळहळ व्यक्त होतीये। जुन्नरमधल्या बोरी बुद्रुक इथल्या ग्रामस्थांना भर दिवसा एका बिबट्याचं दर्शन झालंय। ऊस तोडणी हंगाम सुरू असतानाच शिवारात बिबट्याचा वावर असल्यानं गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या बिबट्याला जिरबंद करण्याची मागणी शेतकरी वन विभागाकडे करतायत।
यवतमाळच्या घाटंजीमध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळलाय। वनरक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। वाघिणीच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा किंवा घाव नसल्यानं हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं धारातीर्थ गडकोट मोहिमेला भीमाशंकर इथनं सुरुवात झाली। श्री क्षेत्र भीमाशंकर ते वर्सुबाई मार्गे जुन्नर अशी 4 दिवस ही मोहीम असेल। संभाजी भिडेंसह मोठ्या संख्येनं धारकरी या मोहिमेत सहभागी झाले। हरिश्चंद्रगडावरील 1800 फुटी कोकण कडा पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांनी अल्पाईन स्टाईलनं सर केला। यावेळेला तिरंगा फडकावत भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा देत तिरंग्याला साहसी मानवंदना देण्यात आली। नवी मुंबईमध्ये काँग्रेसच्या वतीनं याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित गीतं सादर करण्यात आली आहेत। रत्नागिरीमध्ये शिमग्याआधीच पालखी नृत्याची धूम पाहायला मिळतेय। माघी गणेशोत्सवातच महिलांनी पारंपरिक वेशामध्ये सुंदर आणि तालबद्ध पद्धतीनं पालखी नाचवली आहे। डोंबिवलीतल्या ठाकुर्ली गणेश घाटाजवळ 5 दिवसांच्या माघी गणपतींचं विसर्जन झालं। यावेळेला विसर्जन घाटावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती। डोंबिवलीमध्ये भाजपकडनं अटल बिहारी वाजपेयी चषक या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या कबड्डी स्पर्धेत राज्यातल्या विविध भागातनं 40हून जास्त कबड्डी संघांनी सहभाग घेतला। भारतीय बनावटीच्या विविध तोफा डागत भारतीय सैन्यानं आर्टिलरीची क्षमता आणि शक्तीचं जोरदार प्रदर्शन केलंय। नाशिकच्या देवळाली मैदानावर असलेल्या युद्धभूमी अभ्यासाअंतर्गत सादरीकरण करत शत्रूला धडकी भरवली आहे। ओडिशाचे आरोग्यमंत्री नावा किशोर दास यांचं उपचारादरम्यान निधन झालंय। झारसुगुडा जिल्ह्यातल्या ब्रिजराजनगरजवळ त्यांच्यावर हल्ला झालेला होता। एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। कारगिलमध्ये हिमस्खलनाची घटना घडलेली आहे। या दुर्घटनेत रस्त्यावरनं चालत असलेल्या महिला आणि तरुणीचा मृत्यू झालाय। पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 किलो हेरोईन आणि 12 लाखांची रोकड जप्त केली आहे आणि दोघांना अटक केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे। संसद भवनामध्ये दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असून त्यानंतर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी एनडीएचे खासदार रणनीती बनवणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातल्या अमृत उद्यानाच्या उद्घाटनाला हजेरी लावली। हे उद्यान 31 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी खुलं होणार असून 26 मार्चपर्यंत ते खुलं राहील। मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात एका अँब्युलन्सला आग लागली। अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवलंय। बिहारच्या बेतियामध्ये शाळकरी विद्यार्थी भांडी धुतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शिक्षण विभागात खळबळ माजली आहे। मध्य प्रदेशच्या मंडला इथं एक भीषण असा रस्ते अपघात घडलेला आहे। एका दुर्घटनाग्रस्त ट्रकला क्रेन उचलत असताना भरधाव जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं धडक दिली। या अपघातात ट्रेन खड्ड्यात जाऊन कोसळली। सुदैवानं क्रेन आणि ट्रक चालक बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। इथले रस्ते, घर आणि झाडांवर बर्फ साचलेला आहे। प्रशासनाकडून रस्त्यावर साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। उत्तर काशीमधल्या गंगोत्री, यमुनोत्री, हर्षेल, राडी, मुखवा, खरसाळ या भागांमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। या बर्फवृष्टीमुळे गया, गंगोत्री, यमुनोत्री महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे। जोशीमठ इथं झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांनी आनंद घेतलाय। चहूबाजूला बर्फाची चादर पसरल्याचं दृश्य आहे।
पाकिस्तानमध्ये अगोदरच आर्थिक संकट असताना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 35 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. इस्रायलमधील न्यायव्यवस्था बदलण्याच्या नेतन्याहू सरकारच्या योजनेच्या विरोधात तेल अवीव शहरात हजारो लोकांनी रस्त्यावर निदर्शनं केलेली आहेत. न्यायव्यवस्था बदलण्याच्या निर्णयामुळे देशातील लोकशाही तत्व धोक्यात येतील असा आरोप नागरिकांनी केला आहे. इराणमध्ये भूकंपाच्या जोरदार धक्क्यानं खूप नुकसान झालंय. तीव्र भूकंपामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे 440 जण जखमी झालेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी मोजण्यात आलेली आहे. बेलुगा व्हेल या अतिशय हुशार अशा व्हेल माशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात हा मासा अत्यंत हुशारीनं किनाऱ्यावर गेलेला आपला बॉल परत मिळवताना दिसतोय. आजकालची मुलं किती हुशार आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांच्या याच हुशारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ही बच्चे कंपनी त्यांच्या भोवती सुरक्षेसाठी लावलेलं कुंपणच उचलून बाहेर पडताना दिसत आहे. मांजरी किती हुशार असतात ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता या व्हिडिओतील मांजर पहा. तिला दाखवलेली जादू तिने एका मिनिटात शिकून घेतली आणि त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. भारताच्या युवा महिलांनी अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये इतिहास रचलेला आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या या अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडवर मात करत भारतीय टीमनं विश्वचषकावर वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकत नोव्हाक जोकोविचनं इतिहास रचलाय. त्यानं 10व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्यानं ग्रीसच्या स्टेफानोस सिसिपासचा पराभव केलाय. शाहरुख खानच्या पठाणची क्रेज जगभरात आहे. रिलीजच्या 5व्या दिवशी हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालाय. अक्षय कुमार आणि इम्रान हाशमीच्या सेल्फी सिनेमातील मैं खिलाडी गाण्याचा टीजर रिलीज झालाय. 24 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल. शाहिद कपूरनं इंस्टाग्रामवर कॉफी पितानाचा व्हिडिओ शेअर केलाय. आगामी वेबसिरीज फर्जीमध्ये शाहिद सनीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिरीज 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. क्रिकेटर KL राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातले काही फोटो शेअर केलेत. अथिया आणि राहुलनं फॅमिली आणि मित्रमैत्रिणींसोबत धमाल मस्ती केल्याचं या फोटोजमधनं दिसतंय. कॉमेडी आणि अभिनयानंतर आता कपिल शर्मा गायनात पदार्पण करण्यासाठी देखील सज्ज झालाय. गुरु रंधावानं इंस्टाग्राम हँडलवर नवीन गाणं अलोनचं पोस्टर शेअर केलंय. आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.